भीमाशंकर अभयारण्य परिसर हा निसर्ग संपदेने नटलेला परिसर आहे। पावसाळ्यामध्ये या परिसरावर नंदनवन होत असतं। आपण पाहू शकता या ठिकाणी भीमाशंकर अभयारण्यात असणारा हा कोंडवळचा प्रसिद्ध असा धबधबा प्रवाहित झाला आहे। मात्र या चालू वर्षी भीमाशंकर अभयारण्यामध्ये व ज्या अभयारण्याच्या पायवाटा आहेत या पायवाटांमध्ये पर्यटनासाठी बंदी करण्यात आलेली आहे। खरं तर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भीमाशंकर अभयारण्यामध्ये ज्या पायवाटा आहेत किंवा जे धबधबे आहेत ते पाहण्यासाठी पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे। पर्यटक भीमाशंकर या ठिकाणी श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानाच्या दर्शनासाठी येऊ शकतात। मात्र हे पर्यटक भीमाशंकर मध्ये असणारे जे धबधबे आहेत किंवा ज्या पायवाटा आहेत त्या पायवाटांचा यावेळेस आनंद घेऊ शकत नाही। आपण पाहू शकताय भीमाशंकर मध्ये असणारा हा कोंडवळचा धबधबा प्रवाहित झाला आहे। पाऊस जरी यावर्षी कमी असला तरी कोंडवळचा धबधबा मात्र या ठिकाणी जोरात होतोय। दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते। मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय पर्यटनाला बंदी केल्यामुळे अक्षरशः पर्यटक असल्यामुळे हा परिसर शुकशुकाट असलेला पाहायला मिळतोय। पर्यटक या ठिकाणी फिरकत नाहीये। पर्यटकांना या ठिकाणी येण्यास वन विभागाने आणि पोलीस प्रशासनाने बंदी केली आहे। त्यामुळे भीमाशंकर परिसर सजला असला, भीमाशंकर अभयारण्यातील निसर्ग खुलला असला, पावसाळा सुरू झालाय, या भागातील सर्व धबधबे प्रवाहित झाले असले तरी पर्यटकांना मात्र या निसर्ग सौंदर्याचा अनुभव यावर्षी घेता येत नाहीये। आणि याला कारण आहे ती प्रशासनाने या भीमाशंकर अभयारण्यात घातलेली पर्यटनाला बंदी। ही पर्यटनाची बंदी कधी उठते हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। खरं पाहिलं तर पर्यटनाला बंदी घातल्यामुळे या भागातील जे आदिवासी व्यापारी आहेत, छोटे मोठे दुकानदार आहेत, त्यांचं एक मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। या ठिकाणी हा धबधबा खरं तर भरून होतोय। दरवर्षी हा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात व या पर्यटकांवरतीच या भागातील आदिवासी बांधवांचे छोटे मोठे व्यवसाय चालू असतात। मात्र यावर्षी प्रशासनाने पर्यटनाला बंदी घातल्यामुळे या ठिकाणी पर्यटक येत नाहीयेत। धबधबा जरी जोरात वाहत असला तरी पर्यटक मात्र इकडे फिरकत नाहीयेत आणि पर्यटक या भागात येत असल्यामुळे या भागातील व्यावसायिकांचे कुठेतरी नुकसान होतंय। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोरकर, कोंडवळ, भीमाशंकर।